नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 1 ते 8. नमन तुझला श्री आत्मरूपा, तूची मुळास सकळांच्या, वेदगर्भीचा ओंकारा, तुझ नमितो आम्ही आता. सर्वव्यापी तू रे ऐसा, तूच आत्मान परमात्मा, तूच जाणीशी तुला स्वतःला. जय जयकार असो तुझा. अशा तू रे गजानन, प्रकाशसी सकलांच्या बुद्धीस. ऐकावे आपण जे बोलेल, निवृत्तीदास ज्ञानदेव. संपूर्ण शब्द ब्रह्माचा वेश, केला जयाने परिधान. निर्दोष जेते वर्णरूप, त्याचीच तू मूर्त सुंदर. संपूर्ण शब्द ब्रह्माचा वेश, केला जयाने परिधान. निर्दोष जेते वर्णरूप, त्याचीच तू मूर्त सुंदर. शरीराची ऐसी ठेवण, मनुआदींच्या स्मृती त्याच. सशक्त सुदृढ अवयव, जणू लावण्याची खाण. 18 पुराणे हे अलंकार, विविध तत्वांची रत्ने त्यात. शब्दरचना छंदबद्ध, हेच तयांचे कोंदण. शब्द त्यातले मोहक, रंगविलेले वस्त्र तलम. अलंकार त्या रचनांमधील, झळकतो वस्त्राचा पोत. काव्यनाटिकांचे करता कौतुक, असे वाटते त्यांचे बाबत. पायातील ते इवले पैंजण, ऋणझुणती अर्थ रूप. त्यात वर्णिलेली अनेक तत्वे, विचार करता बारकाईने. उचित पदांची अशी रत्ने, कुशलतात यात आढळे. भावार्थ दीपिकेच्या सुरुवातीलाच आत्मरूपी गणेशाचं वर्णन करताना ज्ञानदेव माऊली म्हणतायत, हे आत्मरूपा, तुला माझा नमस्कार असो. तूच सगळ्यांच्या मुळामध्ये आहेस आणि वेदाच्या गर्भीचा जो ओंकार आहे तोही तूच आहेस. आम्ही तुला वंदन करतो.
सर्वव्यापी असणारा तू, तूच आत्मा आणि तूच परमात्मा असणारा, स्वतःला स्वतःच जाणणारा अशा तुझा सदैव जय जयकार असो. अशा तू गजानना, हा सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश आणि चेतना देणारा. आता आपण निवृत्तीदास ज्ञानदेव जे बोलतील ते लक्ष देऊन ऐकावं. संपूर्ण शब्दब्रह्माचा वेश परिधान केलेले आपण, आणि ज्यांनी निर्दोष असे वर्णरूप असलेत त्याचीच सुंदर मूर्त साकार झालेले आपण. आपल्या शरीराची जी ठेवण आहे ती म्हणजे जणू काही मनू आदींच्या स्मृतीच असाव्यात. सशक्त आणि सुदृढ असे अवयव म्हणजे जणू काही लावण्याची खाण शोभावेत. आपले अलंकार म्हणजे ही 18 पुराणं आहेत, ज्यामध्ये विविध रत्न तत्वरूपी असून शब्द आणि रचना ह्या छंदबद्ध आहेत, आणि त्या शब्द आणि रचनाच हे त्या तत्वरूपी रत्नांचं कोंदण आहेत. त्यातले मोहक शब्द म्हणजे जणू काही तलम रंगवलेलं वस्त्र, आणि त्या रचनांमधले जे अलंकार आहेत त्यामुळे त्या वस्त्राचा पोत अजून अजून झळकतो आहे. काव्य नाटिकांचं कौतुक करताना असं वाटतं की ते म्हणजे जणू काही आपल्या पायातले अर्थरूपाने रुणझुणणारे पैंजणच असावेत. त्यामध्ये वर्णन केलेली जी अनेक तत्व आहेत त्यांचा बारकाईने विचार केला तर त्याच्यामध्ये उचित पदांची रत्न तीही कुशलपूर्वक मढवलेली आढळतील. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 1 ते 8. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 9 ते 15. व्यासादिकांची कल्पना ऐसी, मेखला श्री गणेशाची, ऐसी शोभे कमरेसी, तिच्या साखळ्या झळकती. 6 दर्शने जी म्हणतात, गजाननाचे ते 6 हात. एकाचे न पटे दुसऱ्यास, हीच शस्त्रे हातातील. परशु हाती तर्करूप, नीतिरूपाचा अंकुश. ब्रह्मरस भरला मोदक, शोभे अतीव. आणि एका हातात धरी भंगलेला दात, जणू बौद्ध मतांचा संकेत. स्वभावतःच खंडित. मग सांख्यांचा सत्कारवाद, कमल सदृश वरदहस्त. धर्मसिद्धी करण्यास्तव, देतसे अभय. विवेकरूपी ब्रह्मसुख, निर्मळ ऐसा परमानंद. सरळ समर्थ आणि लांब, महासुख देतसे सोंड. संवाद हा तयाचा दंत, निपक्ष म्हणून श्वेतवर्ण. ज्ञानरूपी सूक्ष्म नेत्र, विघ्नहर्ता गजानन. ज्ञानेश्वरांनी व्याख्यानाची सुरुवात करताना श्री गजाननाला नमस्कार केलेला आहे, आणि ते ह्या गणरायाचं
अत्यंत सुंदर असं वर्णन आपल्यासाठी करतायत. श्री गणेशाची जी मेखला आहे ती मेखला म्हणजे जणू व्यासादिकांच्या कल्पनाच होत, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या साखळ्या आहेत. म्हणजे थोडक्यात त्या मेखलेमध्ये असणाऱ्या साखळ्या आणि त्यातून व्यासादिकांच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना या दोन्हीची सांगड त्यांनी घातलेली आहे. आणि त्या साखळ्या काही साध्यासुध्या नाही आहेत, तर त्या अत्यंत सुंदर अशा झळकणाऱ्या आहेत. गणपतीचे जे 6 हात आहेत ते म्हणजे 6 दर्शनं असं ज्ञानेश्वर म्हणतात. एकाचंही मत दुसऱ्याशी पटत नाही आणि त्याचं जे काही प्रतीक आहे ते म्हणजे हातामध्ये गणपतीने धरलेली शस्त्र. जसं एका हातामध्ये परशु आहे तर ते तर्काचं प्रतीक आहे. एका हातामध्ये नीतिरूपाचा अंकुश श्री गजाननाने धरलेला आहे. गणपतीच्या एका हातावरती एक अत्यंत शोभिवंत असा मोदक आहे आणि त्या मोदकामध्ये जणू काही ब्रह्मरस भरलेला आहे, म्हणजे संपूर्ण ज्ञान त्यामध्ये भरलेलं आहे. गणपतीच्या एका हातामध्ये एक भंगलेला दात त्यांनी धरलाय आणि तो दात म्हणजे जणू बौद्धांच्या मताचं प्रतीक आहे, जे मुळातच खंडित आहे. सांख्यांचा सत्कारवाद म्हणजे जणू काही गणपतीचा कमळासारखा आशीर्वाद देणारा प्रशस्त हस्त, जो आपल्याला धर्माची सिद्धी करण्यासाठी बळ देतोय आणि त्यामुळे आपलं भय कमी होतंय. गणपतीची जी सोंड आहे ती सरळ, समर्थ म्हणजेच शक्तिवान आणि लांब अशी आहे. ती म्हणजे ब्रह्मसुखाचं आणि निर्मळ अशा परमानंदाचं प्रतीक आहे. संवाद हा गणपतीचा दातच जणू. तो निपक्ष आहे आणि म्हणूनच शुभ्र श्वेतवर्णाचा आहे. गणपतीचे जे डोळे आहेत ते म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. गणपतीचे हे नेत्र बारीक जरी असले तरी त्याच्यामध्ये जणू काही मोठं ज्ञान सामावलेलं आहे. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 1 ते 15. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 16 ते 24. पूर्वोत्तरमीमांसा शास्त्रे दोन्ही असती तयाच्या करणस्थानी मदरूप अमृत बोध हेची मुनिरूपी भ्रमर सेवन करीती प्रमेय तत्वे तेजस्वी पोवळी द्वैत अद्वैत मते असती तुल्य बळती असोनी विराजती ती गंडस्थळी दशोपनिषदांची पुष्पे सुगंधी मधतयातून ज्ञानरूपी गंडस्थळावरील मुकुटी शोभती फार ओंकार रूपी गणेश अकार उकार मकार या ऐशा मात्रा तीन ओंकाराचा अकारात असती चरण दोन उकारी उदर विशाल मकाराचे महामंडल वेटोळे शोभे मस्तक तीनही या मात्रा एक रूप सामावला
संपूर्ण वेदजात, गुरुचे कृपाछत्र माझ्यावर, नमितो ओंकार गजानन. चातुर्यवागर्थ कला देवी, वाणीवरी जी राज्य करी, विश्वास घाली जी मोहिनी, नमितो ती सरस्वती. पुरातुनिया संसाराच्या, सद्गुरूंनी तारिले मजला, तेच हृदयी वसती माझ्या, करतो आदर विवेकाचा. डोळ्यात घालता अंजन, दृष्टी होई तीक्ष्ण अतीव, प्रकट होते नजरे समोर, द्रव्य सहज. चिंतामणी होता हस्तगत, विजयवृत्ती निश्चितच, गुरु लाभता निवृत्तीनाथ, पूर्ण होती मनोरथ. यात गणपतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही 2 शास्त्र आहेत. ती म्हणजे ह्या गजाननाच्या कर्णस्थानी आहेत. तिथे असणारं मदरूपी अमृत म्हणजेच बोध किंवा ज्ञान ह्याचं सेवन करण्यासाठी ऋषीमुनींचे भ्रमर त्याचं सेवन करत असतात. प्रमेय तत्वे जी असणार आहेत ती म्हणजे या गजाननाच्या अलंकारांमधली तेजस्वी पोवळी. द्वैत आणि अद्वैत ही जी मतं आहेत ती अत्यंत तुल्यबळ असून ती त्या गजाननाच्या गंडस्थळी विराजमान झालेली आहेत. 10 उपनिषदांना सुगंधी पुष्प असं म्हणूया. अशी ही जी सुगंधी पुष्प आहेत ज्याच्यामध्ये ज्ञानरूपी मध आहे, ही सर्व फुलं गंडस्थळाच्या मुकुटावरती अत्यंत शोभून दिसत आहेत. ओंकाररूपी हा गणेश ह्याच्यामध्ये 3 मात्रा एकत्र येतात. अकार, उकार आणि मकार अशा ह्या 3 ओंकाराच्या मात्रा. अकारामध्ये जणू काही 2 चरण, उकारामध्ये मोठं असं उदर आणि मकार म्हणजे असं महामंडल जिथे गजाननाचं मस्तक शोभून दिसतंय. 3ही या मात्रा एकरूप झाल्यावरती त्याच्यामध्ये संपूर्ण वेद सामावलेला आहे असा तो गजानन, आणि त्यातच माझ्या गुरूंचं माझ्यावर असलेलं कृपाछत्र, आणि म्हणूनच या गणपतीला मी नमस्कार करतो. चातुर्य, वागर्थ आणि कला ह्यांची देवी जी वाणीवरती सतत राज्य करत असते आणि सगळ्या विश्वाला मोहिनी घालते, अशा सरस्वतीचं सुद्धा मी नमन करतो. संसाराच्या ह्या पुरातून माझ्या सद्गुरूंनी मला तारून नेलेलं आहे आणि तेच माझ्या हृदयामध्ये वास करतात. त्यांच्या विवेकबुद्धीचा मी खूप आदर करतो. जसं की डोळ्यात कुणी अंजन घालणारं असेल तर दृष्टी अधिकच तीक्ष्ण होते आणि समोर असलेली वस्तू अगदी सहजपणे दिसते. चिंतामणी जर एकदा हस्तगत झाला तर विजय हा निश्चित ठरलेला आहे. तसंच जेव्हा निवृत्तीनाथांसारखे गुरु लाभतात तेव्हा माझे सर्व मनोरथ पूर्ण होणार हे निश्चितच. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 16 ते 24. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 25 ते 29. मुळास घालता पाणी, फांद्या पानास येई टवटवी,
समुद्रस्नानाने भेटती, तीर्थे त्रैलोकीची. म्हणून ज्ञानी लोक हो, गुरुसी भजावे सदोदित. त्या योगे भावे कृतकृत्य, सकल जन हो. अमृताचे करता सेवन, मिळे सर्व रसांचा स्वाद. श्री गुरु सकरता वंदन, तसेच काही परिणाम. लीन होता गुरुचरणी, करेल तो इच्छा पूर्ती. पुरवेल साऱ्या आवडी, मनातील. लक्ष देऊनी करावे श्रवण, गहन कथांचे करतो कथन. सर्व चमत्कारांची खाण, विचार वृक्षांची बाग. सर्व सुखांचे उगमस्थान, सिद्धांतांचा साठा महान. नवरसांचे भरले अमृत जात, अपूर्व सुंदर सागर. पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की फांद्या आणि पानांना आपोआप टवटवी येते, किंवा समुद्रामध्ये स्नान केलं तर त्रिलोकीची तीर्थ तिथे आपल्याला भेटतात आणि तीच पवित्रता आपल्याला अनुभवता येते. म्हणूनच अहो ज्ञानी लोक हो, आपण आपल्या गुरुला सदोदित भजावं, ज्या योगे आपण कृतकृत्य होऊन जाऊ. अमृताचं सेवन केल्यानंतर सर्व रसांचा स्वाद घेतल्यासारखं वाटतं. तसंच गुरुला वंदन केलं तर सर्व मनोरथ पूर्ण होतात. गुरुचरणी लीन झाल्यानंतर तो आपली इच्छा तर पूर्ण करेलच, पण त्या व्यतिरिक्त आपल्या मनातल्या सगळ्या आवडीसुद्धा आपला गुरु पुरवेल. आता आपण सर्वांनी लक्ष देऊन श्रवण करावं. इथून पुढे एकाहून एक अशा गहन कथांचं मी कथन करणार आहे. जणू काही सर्व चमत्कारांची ती एक खाणच, किंवा विचारमय वृक्षांची अत्यंत सुंदर अशी बाग. सगळ्या सुखांचं उगमस्थान असलेला, सिद्धांतांचा मोठा साठा असलेला, नवरसांचं अमृत ज्यामध्ये भरलेलं आहे असा जणू काही अपूर्व सुंदर सागरच. त्याचं आपण आता श्रवण करावं, जे मी इथून पुढे कथन करणार आहे. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 25 ते 29. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 30 ते 36. प्रत्यक्षयात ब्रह्मज्ञान, सर्व विद्यांचे मूलस्थान. सर्व शास्त्रांच्या मधून श्रेष्ठ होय. सर्व धर्मांचे जे माहेर, सज्जनांचे जे इप्सित. सरस्वतीचे रूप सुंदर, रत्नांचे भांडार छान.
विविध कथारूपेहि व्यासांच्या विशाल बुद्धीतूनी त्रिलोकात ती सरस्वती प्रकटली. काव्यग्रंथांचा हा शोभे नृप, ग्रंथाची या महती अगाध. रसाळपणाचा येथे उगम, शोभे खचित. ऐकावे आणखी याचे महात्म्य, शब्दसंपत्ती यात निर्दोष. लोभस असूनी शास्त्रशुद्ध, सहजी उकले ब्रह्मज्ञान. चातुर्यास आली समज, तत्वे होती अतीव मधुर. सुखास आले ऐश्वर्य, सौभाग्याने. गोडाची वाढली गोडी, शृंगारास चढे झळाळी. रूढी येथे योग्य भासती, सहज सुकर. यात पुढे ज्ञानेश्वर महाराज असं सांगतायत की आता मी ज्या ग्रंथाचं तुम्हा सर्वांना वर्णन करणार आहे त्याच्यात प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे जणू काही सर्व विद्यांचं मूळ स्थान आहे. सगळ्या शास्त्रांमध्ये हा ग्रंथ श्रेष्ठ समजला जाणार आहे. सगळ्या धर्मांचं ह्याला आपण माहेर म्हटलं तरीसुद्धा चालेल असं ते म्हणतायत. सगळे जे सज्जन लोक आहेत किंवा सगळे जे ज्ञानी लोक आहेत त्या सगळ्यांच्या मनातलं हा ग्रंथ म्हणजे एक इप्सित आहे, एक गुपित आहे. जणू काही सरस्वतीचं हे सुंदर रूप आहे आणि रत्नांचं एक छानसं भांडार आहे. ह्याच्यामध्ये ज्या विविध कथा सांगितल्या आहेत त्याला विविध रूपकं वापरलेली आहेत, जी व्यासांच्या विशाल बुद्धीतून आली आहेत आणि जणू काही या त्रैलोक्यामध्ये सरस्वतीच प्रकटली आहे. काव्यग्रंथांचा जर वर्णन किंवा हे सांगायचं झाले तर त्यांचा जणू काही हा राजा शोभेल असा हा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे या ग्रंथाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. रसाळपणाचा जिथे उगम होतो आणि त्यांनीच हा ग्रंथ जास्तीत जास्त शोभून दिसतो असं ते म्हणतायत. अजून एक ह्याचं महात्म्य ऐकायचं तर ह्याच्यातली जी शब्दसंपदा आहे किंवा शब्दांचं जे समृद्धी आणि ऐश्वर्य आहे ते अत्यंत निर्दोष असं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दोष तुम्हाला सापडणार नाही आणि शास्त्रशुद्ध असून सुद्धा अत्यंत लोभस असा हा ग्रंथ असेल, ज्याच्यातून सहजपणे आपल्याला ब्रह्म म्हणजे काय त्याचं ज्ञान होईल. जणू काही चातुर्यालाही समज आलेली आहे, म्हणजे हुशारी आणि सामंजस्य असा ह्याचा उत्कृष्ट मिलाफ इथे बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये तत्त्व म्हणजे प्रिन्सिपल्स जी आपल्याला आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहेत ती सांगितली गेली आहेत, पण ती अत्यंत मधुर आणि गोडीने सांगितली गेली आहेत. जणू काही सुखाला समृद्धी आली आहे किंवा ऐश्वर्य आलं आहे आणि सौभाग्यही प्राप्त झालं आहे असा काहीसा संगम इथे आपल्याला बघायला मिळतो. तसंच गोडाची वाढली गोडी म्हणजे आधीच गोड आणि त्याची अजून जर गोडी वाढली तर कसं वाटेल. जसं की शृंगार हाच मुळात आपल्याला खूप भावणारा असतो, आवडणारा असतो आणि त्यालाच जर का झळाळी आली तर कसं वाटेल. असंच काहीसं फिलिंग हे ऐकताना किंवा याचा अभ्यास करताना आपल्याला येईल.
आणि थोडक्यात आपल्या ज्या रूढी आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत, त्या इथे आपल्याला अगदी ॲप्रोप्रिएट आणि योग्य आहेत असं वाटेल. आणि तेही असं वाटेल की अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने आपण या ग्रंथातनं या सगळ्याचं ज्ञान घेणार आहोत. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 30 ते 36. ज्ञानेश्वर महाराज की जय.